अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता बऱ्याचशा दत्त जयंतीनिमित्त आपण बऱ्याचशा सेवा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पण आता दत्त जयंतीनिमित्त कोणकोणत्या सेवा करावयाच्या आहेत हे तर सर्व आपण माहिती सांगितलेलीच आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही कोणतीही सेवा करा, कोणतेही उपाय करा, तर ते उपाय त्या सेवा या सर्व श्रेष्ठ सेवा असतात. अशी कोणती सेवा नाही की ती म्हणजे कमी आणि मोठी असं काहीही नाही, सर्वश्रेष्ठ असं काहीही नाही. तुम्ही जी काही साधी सोपी तुमच्याकडून सेवा होईल ती सुद्धा सर्वश्रेष्ठ सेवा असतेच. मग आज आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणकोणत्या सेवा आपण या दत्त जयंतीपर्यंत करायच्या आहेत. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की कामाअभावी, वेळाअभावी आपल्याला सेवा करणं होत नाही. लहान मुलं असतात, जॉब असतात, वेळ नसतो, मग सेवा करणं शक्य नाही होत. 21 दिवसाची सेवा, स्वामी चरित्र सारामृताची 21 दिवसाची सेवा सांगितलेली आहे. तारक मंत्राचे 21 दिवसाच्या अनुष्ठानाची पण सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे, तुमच्याशी शेअर केलेली आहे. पण तीसुद्धा बऱ्याच ताईंना होत नाही. तर तुम्ही आज ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, तर त्या सेवा तुम्ही ह्या महिन्यामध्ये, ह्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये कधीही करू शकतात. मग तुम्ही ही 3 दिवसाची सेवा करू शकतात, 7 दिवसाची करू शकतात, किंवा 11 दिवसाची करू शकतात, किंवा 21 दिवसाची करू शकतात. बघा, सेवा कोणतीच लहान मोठी नसते. म्हणजे आपण ज्यावेळेस सेवा जी अंतःकरणातून करतो, श्रद्धा ठेवून जी सेवा करतो, ती सेवा लवकरात लवकर परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. बघा, ज्यावेळेस आपण स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने कोणतीही सेवा करतो, आपल्या मनात कोणताही स्वार्थ, कोणतंही कपट न ठेवता ज्यावेळेस आपण सेवा करतो, तर त्या सेवेचं फळ आपल्याला तितक्याच जलद गतीनं मिळत असतं. आणि त्याचा आपण विचारही केलेला नसतो. कारण स्वामीचं हे नियोजन खूप वेगळं असतं. स्वामी महाराज आपल्यासाठी, आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे स्वामी महाराज आपल्यासाठी बघत असतात. आणि जे आपल्यासाठी योग्य आहे, ज्या गोष्टीतून आपलं भलं होणार आहे, तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी मिळण्यासाठी वेळ लागतो. पण वेळ तर लागतो, पण त्या वेळेमध्ये जेवढा आपल्याला ते जे काही आपल्याला मिळवण्यासाठी वेळ लागलेला असतो, तर त्याच्यापुढून आपलं खूप चांगलं होत असतं. कारण स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत असतो. बघा, जी व्यक्ती इतरांचा विचार करते, इतरांचं भलं व्हावं याचा विचार करते, आधी समोरच्याचं चांगलं व्हावं, नंतर माझं चांगलं व्हावं, असा जी व्यक्ती विचार करते, त्याचा प्रत्यक्ष स्वामी महाराज विचार करतात. असं नाही की सर्वाच्या आधी माझं चांगलं व्हावं, त्या व्यक्तीचंच आधी कसं चांगलं झालं, असा स्वार्थ आपण अजिबात मनात आणायचा नाही. बघा, ज्यावेळेस तुम्ही इतरांबद्दल आदर, मान, सन्मान मनात ठेवचाल आणि आपलं मन हे एकदम शुद्ध, अंतःकरण शुद्ध ठेवचाल, तर बघा, तुम्हाला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. बघा, असं अजिबात करायचं नाही की एकीकडे आपण खूप देवधर्म करतो, खूप देवपूजा करतो, आणि एकीकडे त्याच जी देवपूजा केलेली, जे देवधर्म केलेले असतात, एका बाजूला आपण माणसांची मनं दुखवतो, त्या माणसांना आपल्याकडून त्रास होईल असं आपण वागतो. मग इकडे आपण जी पूजापाठ करतो आणि एकीकडे आपण माणसाची जी मनं दुखवतं, तर त्याचा काही अर्थ उरत नाही. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जी काही केलेली पूजापाठ असतात, तर या गोष्टीमुळे व्यर्थ जातात आणि कुठे ना कुठे या गोष्टीमुळे आपली देवपूजा केलेली, आपली व्रतवैकल्य केलेली आपले फळाला येत नाहीत. त्याच्यामुळे पुढचा व्यक्ती कसाही असो, तो आपल्याशी कसाही वागत असो, आपलं मन एकदम स्वच्छ, निर्मळ ठेवा. बघा, तुम्हाला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही.
देव तुमच्यासोबत आहे. देव तुमची साथ कधीही सोडणार नाही. वाईट वेळ असो, चांगली वेळ असो, स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत. हा विचार नेहमी तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा. सर्व काही नीट होतं. बघा, कितीही कठीण वेळ असो, कितीही कठीण प्रसंग असो, कितीही तुम्ही मोठ्या संकटात असो, स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत, हा जर तुम्ही विचार केला तर ते संकट आपोआप दूर जातं. आणि तुम्ही जर या 21 दिवसाच्या कालावधीमध्येच म्हणून नाही, तर तुम्ही दररोजसुद्धा तुमच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा स्वामी महाराजांची या जर सेवा केल्या तर बघा, तुम्हाला जीवनात कधीच कशाची कमी पडणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, आता 21 दिवस म्हणजे 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं 21 पारायण करायचे आहेत स्वामीचरित्राचे. हे पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर तारक मंत्राचं 21 दिवसाचं अनुष्ठानही करायचं आहे. तारक मंत्राच्या अनुष्ठानाने जे काही आपण घरातील सतत आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल, चिडचिडपणा असेल, ते दूर होण्यास मदत होते या तारक मंत्राच्या तीर्थाने. त्याचबरोबर बघा, तुम्ही दररोज 11 दिवस म्हणा, 9 दिवस म्हणा किंवा 21 दिवस म्हणा, तुमच्या समोर जेव्हा केव्हा हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून सुद्धा ही सेवा तुम्ही सुरुवात करू शकतात. आणि ही सेवा करताना तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे, म्हणजे ही सेवा तुमच्याकडून पूर्णपणे पूर्ण होते आणि या सेवेचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळतं. तर तुम्हाला दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, 108 मण्याची माळ असते, तर ती तुम्हाला 108 मण्याची माळ ही 11 वेळेस तुम्हाला जपायची आहे, म्हणजे तुमची 11 माळी जप हा पूर्ण होतो. तर तुम्ही ही 21 दिवसाची सेवा करू शकतात किंवा 11 दिवसाची सेवा करू शकतात किंवा 7 दिवसाची, तुम्हाला जसं वेळ मिळेल तशी तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात. त्याचबरोबर स्वामी महाराजांचं नामस्मरण केल्याने काय होतं बघा, सर्वात छान आणि स्वामींची आवडती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. या सेवेने आपण स्वामींच्या जवळ जातो, स्वामींच्या जवळ पोचतो. आणि ज्यावेळेस आपण स्वामींचं नाम जपत असतो त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्याला जपतात. प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून स्वामी महाराज आपल्याला अलगदपणे बाहेर काढतात, मार्ग दाखवतात. बघा, ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्या फक्त 11 वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण करून बघा आणि रात्री झोपत्यावेळेसही स्वामी महाराजांचं नामस्मरण करून बघा. बघा, तुमचा दिवस किती छान जातो आणि तुमचा जे काही काम तुम्ही हाती घेतलेलं आहे ते तुमचं कामही परिपूर्ण होतं, ते म्हणजे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने. तर आवर्जून दररोज तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्यायला अजिबात विसरायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही ह्या कालावधीमध्ये तुम्ही स्वामी महाराजांचं घोरकष्टधारण श्रोत आहे याचं पठण करू शकतात. बघा, तुम्ही दिवसातून 3 वेळेस पठण करा, 11 वेळेस करा किंवा 21 वेळेससुद्धा तुम्ही या घोरकष्टोद्धारण श्रोताचं पठण करू शकतात. एकदम छोटा, एकदम 5-10 मिनटात होणारा हा घोरकष्टोद्धारण श्रोत आहे, जो आपल्या मनाला लागलेला घोर आहे, जो आपल्या मनाला लागलेली चिंता आहे त्याचं निवारण करणारा हा घोरकष्टोद्धारण श्रोत आहे. बघा, ज्यावेळेस तुमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे, तुमच्यावर खूप मोठी अडचण आलेली आहे, मार्ग मिळत नाही, काय करावं कळत नाही, त्यावेळेस जर तुम्ही हे घोरकष्टोद्धारण श्रोताचं श्रद्धायुक्त अंतकरणाने जर पठण केलं तर तुमची अडचण, तुमचं संकट चुटकीशीर दूर होऊन जातं. इतका प्रभावशाली हा मंत्र आहे. तर याचंसुद्धा पठण तुम्ही संकल्पयुक्त या कालावधीमध्ये आवर्जून करू शकता. त्याचबरोबर नामस्मरणाच्या सेवेसोबतच तुम्ही लिखित सेवासुद्धा करू शकतात. एक वही घ्या, बघा केंद्रामध्ये मिळते किंवा अक्कलकोटमध्ये मिळते, जी वही असते त्याच्यावर तुम्ही लिखित नामस्मरणसुद्धा करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये होईल तितक्या प्रमाणात ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे नामस्मरण करू शकतात. लिखित नामस्मरण याने तुमच्या मनाला एकदम वेगळी शांती मिळेल, तुमचं मन स्थिर राहील, तुमच्या घरामधले वातावरण हे एकदम पॉझिटिव्ह आनंदमय वातावरण राहील आणि प्रत्येक अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमचं जे जीवन आहे ते एकदम आनंदाने, सुखाने चालेल या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाच्या या सेवेने. तर ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकतातच. त्याबरोबर
गुरुचरित्रमधील जो 14वा आणि 18वा अध्याय आहे त्याचंसुद्धा पठण करू शकतात. म्हणजे किती पण संकल्पयुक्त करू शकतात किंवा तुम्ही दररोजसुद्धा दत्त जयंतीपर्यंत दररोजसुद्धा गुरुचरित्रमधील 14वा आणि 18वा अध्यायाची सेपरेट पोथी तुम्हाला मिळते. ही सुद्धा सेवा तुम्ही या कालावधीमध्ये आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्ही एक सर्वात छान अशी सेवा ती म्हणजेच बघा, आता ज्यावेळेस आपण कोणती सेवा तुम्हाला होत नसेल तर तुम्ही उठता बसता कधीही तुम्ही दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त महाराजांचं नामस्मरणसुद्धा तुम्ही करू शकतात. तुम्हाला जी कोणती सेवा होईल, जे काही साधी सोपी सेवा जी काही तुमच्याकडून घडेल ती सेवा तुम्ही या 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत करू शकतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण. बघा, ज्यावेळेस दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये जे आपण गुरुचरित्र पारायण करतो तर ते गुरुचरित्र पारायणाला आवर्जून सर्व ताई आणि दादांनी सहभाग घ्या. गुरुचरित्र पारायण करा. बघा, जीवनात एकदा तरी गुरुचरित्र पारायण आवर्जून करावं. जे काही आपले संकट, दुःख, यातना, त्रास आहेत यातून 100% काय तर 1000% मार्ग मिळणार ते म्हणजे गुरुचरित्र पारायणाने. तर तुम्ही आवर्जून या सेवा या कालावधीमध्ये नक्की करा. त्याचबरोबर ज्या काही आपण दत्त महाराजांच्या सेवा करणार आहोत तर त्या सेवेसाठी मांसाहार हा कडकडीत तुम्हाला वर्ज्य करायचा आहे. या कालावधीमध्ये या ज्या संकल्पयुक्त तुम्ही सेवा करणार आहात ना, तर या सेवा चालू असताना तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर दत्त महाराजांची सेवा चालू असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. कारण परान्न जर आपण सेवा चालू असताना जर आपण परान्न घेतलं तर आपल्याला त्या अन्नाचे दोष लागले जातात, दुसऱ्या लोकांचे दोष आपल्याला लागले जातात. त्याच्यामुळे जितकं होईल तितकंच परान्न तुम्हाला स्किप करायचे, म्हणजे घ्यायचंच नाही परान्न. या जर अटी नियमसहित तुम्ही जर सर्व सेवा केल्या तर बघा, तुम्हाला या सेवेचं फळ 100% मिळणार म्हणजे मिळणारच. आणि तुम्ही या सेवा श्रद्धायुक्त अंतकरणाने जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना दत्त महाराज, स्वामी महाराज ही नक्की पूर्ण करतील. हा मी 101% मी तुम्हाला अनुभवसिद्ध हे उपाय सांगितलेले आहेत. कारण हे उपाय खूप म्हणजे खूप रिझल्ट देणारे हे उपाय आहेत. आणि दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या चरणी जर तुम्ही तुमचे दुःख, यातना, संकट, अडचणी, इच्छा जर सांगितल्या तर त्यातून मार्ग तर नक्कीच मिळणार म्हणजे मिळणारच. कारण स्वामी महाराज, दत्त महाराज हे